काय एडिटिंग झालंय मग काय फायनली गाडी झाली चालू. तर रुद्र केवढा खुश झालाय बघू शकता तुम्ही. काय रुद्र एवढा खुश झालाय जोरच घेऊन. बऱ्याच वर्षांनी गाडी चालू आली होती. सुप्रभात, गुड मॉर्निंग. प्रशांत आवटे ब्लॉग्समध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आज आहे मंगळवार, वनिताला आहे सुट्टी आणि महाराजांचं आपलं आवरून झालेलं आहे. तो वनिता कामानिमित्त गेली बाहेर आणि आपल्या काकांचं काम चालू आहे. अंतिम टप्प्यात आले, गाडी उभी केलेली आहे. आता बघा स्टार्ट करून बघायची गाडी. जोरात काम चालू आहे. आता बघा काय काय करतो त्यांच्या मनासारखं काम झाल्याशिवाय ते सोडत. तर आता झालं चहा नाश्ता मस्तपैकी. आता घेऊयात अजून एक संक्रांतीचं शूट केलं त्याचं एडिट करून घेऊ आणि थोडं इंडस्ट्रियल शूटमध्ये चेंजेस आहेत. आता ते आले तर ठीक आहे, चेंजेस करायचे. चला आजचा दिवस कसा जातो आहे तुम्हाला सांगूयाच तसा दिवसभर. चला तर काय एडिटिंग झालंय मग काय फायनली गाडी झाली चालू. तर रुद्र केवढा खुश झाला आहे बघू शकता तुम्ही. काय रुद्र एवढा खुश झाला आहे जोरच घेऊन. बऱ्याच वर्षांनी गाडी चालू आली होती. दोन इंजिनियर एकत्र आल्यावरती काय काकांनी गेली चालू गाडी मस्त होती. काका खूप जुने मेकॅनिकल एम्ब्रॉयडरीची चालू गाडी मस्तपैकी. आज बऱ्याच दिवसांनी ती गाडी झाली चालू. हे 2-3 वर्ष बंदच होती आणि फायनली आज चालू झाली. काका आमचे जो खूप जुने फिटर आहेत आणि लॅम्ब्रेडा या गाड्या ते खूप जुने, म्हणजे नाना पेठेत एक ओळख होती त्यांची की लॅम्ब्रेडाचे बाबा म्हणजे फिटरच. तर चल आता घेऊया ते जेवण करून मस्तपैकी. वनिताने आईने केली आज भाजी मेथीची आणि तिळाची भाकरी. तर घेऊयात आता जेवण करून की आज वनिता घरी तर नुसता आराम असतो आमचा. मग जास्ती काही कामं नाही, धावपळ नाही, काय नाही. 1-2 पिक्चर बघितले आम्ही दिवसभर आणि आता निघालो आहे उद्याचं जरा पूजेचं सामान आणण्यासाठी. त्यांचं दोघांचं काय डिस्कशन चाललं आहे काय माहिती. कुठं पळतोय अरे आई बघ किती शाण्यासारखा वागतोय. स्कूलच्या बाबतीत रुद्र खूप काळजी आहे त्याला. तर त्याला आई मम्मी म्हटली की उद्या परवा स्कूलला जायचं नाही, अक्षरशः रडायला लागला आणि हातपाय आपटायला लागला. आणि नंतर कळलं की अरे उद्या परवा त्याला सुट्टी आहे. मग काय खुशच काय ते कसा नाचतोय. वा 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 वा. थोडं टायमिंगवर उठत जा, शाळेत जात जा. हां वरिता सोबत आलो होतं थोडंसं सामान घ्यायला पूजेचं उद्याचं. तो म्हटलं तिला चालू तर म्हटलं ना आपण जाऊन घेऊयात मारुतीचं दर्शन तोपर्यंत. चल चालू राहील खरेदी म्हटलं आलो मारुतीचं दर्शन घ्यायला मिळतं मग विद्यापीठला. मंदिराच्या इथं पोचलो नाही की लगेच तिचा फोन चला 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 झालं 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 नाही. पाय पण टेकवलं नाही ते आला. चला परत दर्शन घेऊन लगेच निघालो. आता जवळच जायचं त्याला जास्त लागणार काय 15-20 मिनटं एका दुकानात थांबली पण तिथं नाही असं काय ना. मग आपण हुशार असतो ना, लगेच शेजारच्या दुकानात जाऊन शोधून काढले आणि चला घरी म्हणत होती. हां शोधायलाच नको आजूबाजूला नाही म्हणले की लगेच नाही घरीच जायचं. आणि शोधून जी गोष्ट तिला पाहिजे होती काय निघालो आता घरी. जसं काय हिऱ्याच्या खाणीमधनं आता हिरे शोधून काढायचे होते. असे बोळके शोधून काढले वनिताने मुनिया. आता सध्या कधी काय होईल काय सांगता येत नाही. आता नेमकं मग अशी पाऊस आला आता येऊन गेला आहे 4:30ला. एवढा जोरात पावसासारखाच पाऊस झाला आहे पावसाळ्यासारखा. आता काय कधीही काय होतं काय कळाना. क्लायमेट फारच वाटोळं झाले क्लायमेट. तर काय मग झाली उद्याची पूजेची खरेदी वनिताची. रुद्र घाबरून बसलाय घरातच. कुठे काय अरे त्यांनी केली मम्मीची मजा हळूच मागणे. तर रुद्रचं काय चाललंय म्हटलं आतमध्ये आता पोहे करायचं. रुद्रने लईच मनावर घेतलं स्वतःच पोहे करत बसला. आता काय विचारायला नको. पडशील कढईत पडशील रे बाबा. अशा प्रकारे उद्याच्या नियोजनासाठी आजचा दिवस गेला.
तर आजचा दिवस तर आपला संपला इथंच. तर आजचा ब्लॉगला पण आपण इथेच समाप्त करूयात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. गुड नाईट, शुभरात्री, धन्यवाद.